इकडे अहिल्यानगरमध्ये एका शिवारात पेरूची हिरवीगार बाग बहरली आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, पण ती बाग बहरण्यात ChatGPTचा मोठा वाटा आहे। शहरातून शेतीच्या ओढीने गावात परतलेल्या आधुनिक शेतकऱ्याची ही बाग आहे। कोण आहेत ते शेतकरी आणि कशी बहरली त्यांची बाग आणि त्यामध्ये ChatGPTची मदत कशी झाली आपण बघूया। झाडाला लागलेले हे पेरू पाहून तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल। अशी सुमारे 2000 पेरूची झाडं सध्या ह्या 12 एकरामध्ये पसरलेल्या बागेत आहेत। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातल्या रुही शिवारातील ही संजय वाबळेंची शेती। ही शेती करण्यासाठी त्यांनी चक्क ChatGPTचा वापर केलाय। ChatGPTला मी शेतात मला ज्या अडचणी यायच्या ना, मला मग ते न्यूज बघितल्या होत्या मी, लोक वापरताना वाटायचं म्हणून आपण शेतीत जर ChatGPTचं ट्राय तर करून बघूया। मग असं लक्षात आलं की ChatGPT सुरुवातीला परफॉर्मन्स नव्हतं देत, कारण त्याला माझी प्रॉपर प्रॉम्प्ट जात नव्हता। मग लक्षात आलं की प्रॉम्प्ट कसा द्यायचा, म्हणजे आपला प्रश्न कसा मांडायचा। तर मग मात्र कळायला लागलं की ChatGPT आपल्याला प्रॉपर आन्सर देऊ शकतं, फक्त प्रॉपर विचारावं लागतं। तर मी या निमित्ताने एवढंच म्हणेल की प्रॉपर विचारलं तर प्रॉपर रिझल्ट मिळतो। आपण एक प्रश्न विचारला की ChatGPT आपल्याला पुढचं अजून चांगल्या गोष्टी शिकवतं आणि ते थांबतच नाही। पुढचा प्लॅन एकदम टोकाचं घेऊन जातं आपल्याला, म्हणजे ते आपल्याला आपलंसं करतं, हे पण माझ्या लक्षात आलं। आणि मग एक्झॅक्ट आपल्याला नेमकी काय हवंय त्याच्याकडून सगळ्या बाजूतून बाहेर पडायचं आणि मग एक्झॅक्ट त्यातलं काय घ्यायचं तेवढंच वापरायचं। वाबळे यांनी पेरू, जांभूळ आणि नारळाच्या नियोजनबद्ध शेतीला सुरुवात केली। आधुनिक शेती करण्यासाठी ते खासगी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घेऊ लागलेत। मात्र हे तज्ज्ञ आठवड्यातून 2दाच उपलब्ध होऊ शकायचे। त्यामुळे त्यांनी ChatGPTची मदत घेतली आणि शेतीला सुरुवात केली आणि त्याला चांगलं यश आलंय। पारंपरिक पेरू जास्त टिकत नसल्यामुळं नव्या जातींची माहिती घेतली। पेरूच्या 1950 रोपांची लागवड करण्यात आली आणि ही लागवड 11 बाय 6 फूट अंतरावर केली। प्लास्टिक वायर आणि लोखंडी अँगलनं आधार देण्यात आला। शास्त्रीय पद्धतीनं लागवड केल्यामुळं फळधारणा संतुलित राहिली। हवा खेळती राहते, पुरेसा सूर्यप्रकाश फळांना मिळतो। त्याचा परिणाम फळांचा रंग, आकार आणि चवीवर होतो। लिंबाच्या आकाराचं फळ झाल्यानंतर त्याला कव्हर लावण्यात येतं, त्यामुळे फळांना कीड, रोग, पक्षी आणि धुळीपासून संरक्षण मिळतं। याचं वैशिष्ट्य असं की ह्या ट्रेलिस पद्धतीने जे आपण शेती करतोय, तर याचं लेबरला खूप सोपं जातं काम करायला। त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, स्प्रे मारणं, सूर्यप्रकाशाला मिळणं, हवा खेळती राहणं, अशा बऱ्याच गोष्टी या पेरूच्या ट्रेलिस पद्धतीने जर केल्यात तर खूप फायदेच्या गोष्टी ठरतात। आणि परत विक्रीच्या आपल्या हार्वेस्टिंगच्या वेळेस आपण ज्यावेळेस पेरू तोडतो त्यावेळेस पेरू नक्की कोणता तोडावा तो कळतो। व्यवसायानिमित्त पुण्यामध्ये राहणाऱ्या वाबळींनी पुन्हा शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी 12 एकर जमीन घेतली आणि एकरी सुमारे 6 लाखांची गुंतवणूक केली। ChatGPT आणि कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानं शेतीला सुरुवात केली। आज दुसऱ्यांदा झालेल्या फळधारणेतून फळाला प्रति किलो 70 ते 80 रुपये दर मिळतोय। सुमारे 30 क्विंटल उत्पन्न मिळण्याचा अंदाज आहे। आता हे 3 एकर आहे, आता जवळपास 18 लाख रुपये खर्च झाला, म्हणजे 2 वर्षातला 3 एकराचा अंदाजे 18-1 लाख रुपयेपर्यंत 2 वर्षातला खर्च आपण गृहीत धरला आजपर्यंतचा। तर मग आता 30 एक टन हा माल झाला, तर मग 24-1 लाख रुपये, म्हणजे साधारणतः बघ 80 रुपयाचा भाव पकडला तर 30 टन माल आतापर्यंत आपण काढला 2 वर्षामध्ये, 2 हार्वेस्टिंगमध्ये। तर अंदाजे 24-1 लाख रुपये हे याचं गणित बसतंय आणि आपल्याला 18-1 लाख रुपये 2 वर्षाचा निव्वळ खर्च झाला। इथून पुढे आपलं भवितव्य चांगलं असेल। अंदाजे 5-7 लाख रुपये तरी किती वाईटात वाईट म्हणलं तरी शिल्लक राहतील एकरी, म्हणजे 15-20 लाख रुपये आपल्याला एकदम मिनिमम वाईटात वाईट मिळतील असं अपेक्षा आहे। भारताची कृषी प्रधान अशी ओळख आपण सांगतो, कारण जवळजवळ सर्वच भारतीय मूळ शेतकरी कुटुंबातील आहेत। त्यामुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या DNA मध्ये शेतकरी आहे। फक्त गरज आहे ठाम निर्णय घेण्याचा आणि कष्टाच्या तयारीची। आधुनिक शेतीचा पर्याय निवडून यशस्वी शेतकरी नक्कीच बनता येईल। संजय वाबळेंच्या यशानं ते पटवून दिलंय। प्रशांत शर्मा, पुढारी न्यूज, राहाता।